सुधीर भाऊ, कॅबिनेट झाली आज, कॅबिनेटला काय महत्त्वाचे निर्णय झाले? ते कॅबिनेट का अनेक निर्णय झाले, त्यापैकी एक निर्णय हा साधारणतः पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेमध्ये जेव्हा मी अर्थमंत्री होतो तेव्हा ही योजना आपण सुरू केली होती. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नेतृत्वात ही योजना आपण सुरू केली होती. पण आता साधारणतः 50,000च्या ऐवजी यामध्ये वाढ व्हावी अशी मागणी सातत्याने भूमिहीन घरकुलाचे आवेदन करणाऱ्या गरीब कुटुंबाकडून येत होती. आणि यासाठी आपण आज निर्णय केला की 50,000च्या ऐवजी 1,00,000 रुपये हे पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेमध्ये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात टाकायचे आणि लाभार्थ्यांनी या 1,00,000 रुपयामध्ये गावामध्ये 500 फूट जागा विकत घेऊन घरकुल बांधण्यासाठी ती जागा वापरावी आणि पहिले 1,00,000 रुपये डीबीटीतून डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफरमधून जाईल आणि एकदा जागा खरेदीचं प्रमाणपत्र किंवा कागदपत्र दिल्यानंतर मग त्या ठिकाणी दुसरा हप्ता हे घराच्या बांधकामाचा दिला जाईल. हा एक मोठा निर्णय झाला. दुसऱ्या विषयावर चर्चा झाली. डॉक्टर विजयकुमार गावित आपल्याकडे असणाऱ्या अनुसूचित जमातीची शबरी घरकुल योजना आहे, पण ती ग्रामीण भागातच लागू आहे. आता मोठ्या प्रमाणावर आमचे आदिवासी बांधव भगिनी हे शहरामध्ये येतात आणि मग अतिशय जीर्ण पडक्या भाड्याच्या किंवा अतिशय वाईट अवस्थेत असणाऱ्या घरांमध्ये त्यांना राहावं लागतं. आज साधारणतः या चर्चेमध्ये शबरी आवास योजना सुद्धा शहरामध्येही लागू करायची आणि शहरामध्ये असणारे जे आदिवासी बांधव आहे त्यांनाही शबरी आवास योजनेचा फायदा व्हावा, हा एक दुसरा मोठा निर्णय या संदर्भात केला आहे. अनेक निर्णय आज राज्यस्तरीय विषयांवरचे झालेले आहे आणि या माध्यमातून राज्याच्या प्रगतीमध्ये वेग आणि गतीने सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवण्याची गती वाढवावी साधारणतः दृष्टिकोन यामध्ये होता. सर, आज महत्त्वाचा निर्णय आहे. महानिकाल आहे आज महाराष्ट्राचा. महानिकाल शिवसेना अपात्र आमदार संजय राऊतांनी टीका केली आहे. मॅच फिक्सिंग आहे, दिल्लीतून सगळं ठरतं आणि मग इथे फॉलोअप घेतात. मला एका गोष्टीची खंतही वाटते की राजकारणामध्ये निकाल लागण्याच्या अगोदरच प्रतिक्रिया व्यक्त करताना कमीत कमी संयम ठेवला पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे. आपली बाजू ही कच्ची आहे, आपली बाजू कमजोर आहे, आपली बाजू चुकीची आहे हे लक्षात आल्यानंतर अशा पद्धतीची वक्तव्य केल्या जातात. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं सख्य होतं, प्रेम होतं. 2,30,58,525 महाराष्ट्राच्या देशभक्त जनतेने भाजप शिवसेनेला मतदान केलं, काँग्रेस राष्ट्रवादीला पराभूत केलं, झटका दिला, फटका दिला, करंट दिला. 161 विधानसभा आम्ही जिंकल्या. पण मनात बैमानी की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, योच खुर्ची पाहिजे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेससोबत जावं लागेल मी दुकान बंद करेन. हे विसरून गेले. हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सर्वांसाठी सांगितलं होतं ज्यांचा ज्यांचा शिवसेनेमध्ये विश्वास आहे. पण दुर्दैव की आमचे महाराष्ट्राचे शिवसेनेचे म्हणजे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते उद्धवजी ते विसरून गेले, काँग्रेससोबत गेले. जी काँग्रेस रामायण हे काल्पनिक आहे सांगायचं, आज त्यांच्यासोबत स्वतःला आम्ही रामभक्त आहोत असं सांगणाऱ्यांना जावं लागलं. ही राजकारणाची शोकांतिका आहे आणि त्यातून एक खुद्दार स्वाभिमानी नेता जन्माला आला. हा ठाण्याचा ठाण्या वाघ एकनाथ शिंदेंनी निर्णय केला की सत्तेसाठी नाही, हा भगवा हाती घेतलाय, भयरहित गर्वरहित वासनारहित हा भाव घेऊन आपण देशासाठी कार्य करणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या सोबत महाराष्ट्र उभा केला पाहिजे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आमचा महाराष्ट्र हा इटालीचं तख्त राखण्यासाठी नाही तर या देशाच्या राजधानीचं तख्त राखण्यासाठी जागा पाहिजे. म्हणून एकनाथ शिंदे या ठाण्याच्या ढाण्या वाघानी नेतृत्व केलं आणि आज साधा आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये ते आगे नाही, आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिलाय. निवडणूक आयोगाने सुद्धा धनुष्यबाण, भगवा ध्वज आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना
याचं नेतृत्व एकनाथ शिंदेंना दिलं निवडणूक आयोगाने. मग आता आपली बाजू कच्ची आहे असं समजल्यावर भ्रम निर्माण करायचा, धुकं निर्माण करायचं, कार्यकर्ते टिकवण्यासाठी असा आभास करायचा की चूक आमची नाही आहे, न्याय्य प्रक्रियेची चूक आहे, हे मला वाटतं की सुरू झाला आहे. तो जर्मनमध्ये जो जोसेफ गोबेल्स होता ना, त्याची ही नीती आहे की 3दा खोटं बोला म्हणजे ते लोकांना खरं वाटतं. हीच नीती आहे. पण सर, संजय राऊत असं म्हणतात की ही मॅच फिक्सिंग आहे, सर्व काही ठरलेलं आहे. हे सगळ्यांना आधी कसं माहिती? पंतप्रधान मोदी येत आहेत, मुख्यमंत्री लोकशाही धोक्यात आहे असं म्हणतात संजय राऊत. नाही, असं आहे, याच्या अगोदरही अनेकदा काँग्रेसच्या राज्यामध्ये लोकशाही धोक्यात आहे असं अनेकदा त्यांनी सांगितलं. आता काही लोकांना ही सवय असते, लहानपणी आपण सुद्धा कथा ऐकायचो, गाणगा आगा रे आगा, गाणगा आगा रे आगा, आणि मग त्या कथेचा अंत कसा होतो हे आपल्याला माहिती आहे. मला वाटतं की वारंवार लोकशाही धोक्यात आहे असं सांगून या देशाच्या संविधानाचा कोणीही अवमान करू नये, या देशामध्ये जनतेच्या जनादेशाचा अवमान करू नये, या महाराष्ट्राच्या जनादेशाचा अवमान करू नये. जेव्हा कर्नाटक जिंकली जाते तेव्हा हे बिना यंत्रांनी 6 फूट उंचीवर जातात, आणि जेव्हा 3 राज्यात पराभव होतो तेव्हा आपोआप लोकशाही धोक्यात येते. मला असं वाटतं की हे वक्तव्य हे लोकशाहीचा अवमान करणारं आहे. वारंवार ते म्हणतात की सरकार घटनाबाह्य आहे आणि सर्व काही दिल्लीतून ठरलेलं, आज फक्त शिक्का मारणं बाकी आहे. मग काय म्हणतील ते? माझा आपल्यालाच एक प्रश्न आहे, ते घटनाबाह्य जर म्हटलं नाही तर त्यांच्या शिवसैनिकांच्या मनात ते हृदयबाह्य होऊन जातील, आणि म्हणून ते घटनाबाह्य असं सांगून कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. घटनाबाह्य सरकार आहे असं सांगून ते काय सुप्रीम कोर्टाचा अवमान करतायत का? म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एक विशिष्ट शैक्षणिक पात्रता लागते, त्यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करताय, साऱ्या न्याय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. जर घटनाबाह्य आहे तर बाकी छोट्या मोठ्या बाबतीमध्ये केसेस टाकता येतात. राज्यपालांच्या 12 आमदारासाठी केसेस टाकता येतात. कोणी सांगितलं जाऊ नका? कोणी हात बांधले, पाय बांधले, धमकी दिली, जा ना मग सुप्रीम कोर्टामध्ये घटनाबाह्य आहेत, करा पुन्हा कपिल सिब्बल तो काँग्रेसी नेता उभा, ज्यांनी रामायण हे काल्पनिक आहे म्हणून सांगितलं, उभं करा त्यांना, आणि खरं रामायण काय आहे सुप्रीम कोर्ट मग तुम्हाला सांगेल. पण कुठेतरी तुम्हाला आत्मविश्वास आहे का शिंदेच्या बाजूने हा निकाल लागेल, त्यांना दिलासा मिळेल? सूर्य पूर्वेकडून उगवतो, आत्मविश्वासाचा संबंध आहे? हा तर सृष्टीचा नियम आहे की सूर्य पूर्वेकडून उगवतो, सत्याचा विजय होतो. याला काय आत्मविश्वासाचा विषय आहे? मला समजत नाही याला काय आत्मविश्वासाचा विषय आहे. उद्या 1000 वकील सूर्य पश्चिमेकडून उगवतो म्हणून उभे झाले, आणि फक्त एक वकील हा सूर्य पूर्वेकडून उगवतो म्हणून कोर्टात केसमध्ये गेला, कोण जिंकेल? हा प्रश्नच कसा विचारला जातोय? शिंदेचा सूर्य हा पूर्वेकडून उगेल तुम्हाला असं वाटतंय? नाही, शेवटी तुम्ही मला सांगा की लोकशाहीमध्ये कशाला महत्व आहे. मी सुद्धा तुमच्या दुर्दैवाने शिकलो आहे, माझ्या सुदैवाने मी शिक्षण घेतलं आहे, मी अनेक पदव्या घेतल्या आहे. अहो, कोणत्या आधारावर अपात्र होता? तुमची काय खाजगी मालमत्ता आहे का? खरं तर अपात्र तर त्यांनी व्हायला हवं की ज्यांच्यासोबत आमदार नाही, आमदार टिकले नाहीत, विचार टिकला नाही, विचार हा ज्यांनी बेशुद्ध केला त्यांचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री आहे ते भाजपमध्ये आले नाही आहे. एकनाथ शिंदेंना भाजपनी पाठिंबा दिला आहे, जसा तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादींनी पाठिंबा दिला. मग काय तुम्ही अपात्र झाले का? आणि शिवसेना निवडणूक आयोगाने सांगितलं काय कोणाची आहे? प्रश्नच कुठं उभा होतोय? तुम्हाला शिवसेना उभाटा केला आहे. पण जे सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते त्याचं काय? राज्यपालांनी जी भूमिका घेतली ती सुद्धा चुकीची असं संजय राऊत म्हणतात. नाही, ते म्हणते तर त्यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडावी ना. शेवटी अध्यक्षांच्या निर्णयानंतर त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याची अनुमती आहे. मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगार म्हणून उल्लेख केला होता, आरोप. ठीक आहे, आता महाराष्ट्राची एक अतिशय उच्च परंपरा आहे. आता त्या परंपरेला का कोणी छेद द्यायचा प्रयत्न करतात. पाप केल्याने कोरोना होतो, मग लक्षात आलं की उद्धवजीच्या कुटुंबातच कोरोना जागा होता. आता अशा शब्दाचे उपयोग कमी केले पाहिजे. हरामखोर या शब्दाचा नॉटी होतं. म्हणजे आता आई सुद्धा मुलाला गमतीने नॉटी म्हणत नाही, एवढी आईची सुद्धा शब्द आता संयमित व्हा. हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी होतो.
डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा. मग महाराष्ट्रामध्ये आई वडील आपल्या पुरागा MBBS करायला लावणारच नाही, कंपाऊंडर करायला ते तर सोपी आहे, 2 वर्षाचाच कोर्स आहे. राज्यात अनेक ठिकाणी पेपर फुटले आहेत, विद्यार्थी आंदोलन करतायत, कसं पाहताय? नाही, गंभीरतेने सरकार बघेल. आता तुमच्याचकडून हा विषय मला माहीत झाला. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय अतिशय संवेदनशील आहे आणि विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये याची काळजी घेतली जाईल. आणि अशासाठी जर कोणी जबाबदार असेल तर कडक कारवाई केली जातील. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ होता कामा नये आणि कुठे एखादी घटना झाली तर त्या घटनेला गंभीरतेनेच बघितलं पाहिजे. शेवटी आपण त्या प्रभू रामाचे वंशज आहोत की कुठे शंकाही उपस्थित केली तर अग्निपरीक्षा दिली आहे. आणि म्हणून प्रभू रामाचे वंशज असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये या गोष्टीकडे अतिशय गंभीरपणे घेतल्या जाईल. तुमच्याकडून माहिती झाली, आता मी गेल्याबरोबर माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांना लेखीही देईल आणि लेखी देण्यासोबत त्यांना माहिती देईल. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, ज्या ठिकाणी जनतेची कामं होतात त्याच मंत्रालयामध्ये आज एक व्हिडिओ व्हायरल होते सोशल मीडियावरती डान्स करताना, तर त्याकडे कसं पाहता? विरोधक टीका करतात. नाही, मला नाही समजलं. मंत्रालयाचे काही महिला कर्मचारी आहेत, ते रील्स बनवतात ऑन ड्युटी. तो व्हिडिओ कामाच्या व्यतिरिक्त, वेळेच्या व्यतिरिक्त नाही, असं आहे की मंत्रालयाची एक पवित्रता आहे. तिथं आता मगाही मी बघितला नाही तो व्हिडिओ, आणि कोणत्या कारणाने केला, कशासाठी केला, घटना काय, हे माहिती घेऊनच प्रतिक्रिया देणं योग्य राहील. पण मंत्रालयामध्ये काही कारण असेल, हे काही कार्यक्रम असेल, समजा आपण त्या त्रिमूर्ती प्रांगणामध्ये कधी कधी कार्यक्रम करतो, मग त्या कार्यकर्त्यामध्ये काही कार्यक्रम असताना डान्स आणि हे त्यामुळे त्या महिला कर्मचारी आहेत का तेही पाहिलं पाहिजे की आनंदाने आता सरकारमध्ये वेगाने काम होत आहे त्या हर्ष वायूमध्ये डान्स केला का हेही बघितलं पाहिजे. ते बघितल्याशिवाय प्रतिक्रिया देणं योग्य नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.